विधिमंडळातील माझे सहकारी श्रीकांत भारतीय साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, मीडिया प्रमुख नवनाथ जीवन, सर्व पत्रकार मित्रांनो, राज्याची विधान परिषदेची सभापती, विधान परिषद हे वरिष्ठांचं त्या ठिकाणी सभागृह आहे, सभापती सर्वोच्च असतात आणि अशा या विधान परिषद सभागृहाचा अवमान करणारं वक्तव्य सूर्यकांत हौसराव मोरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या संदर्भात मी आणि विधान परिषदेचे माझे सहकारी आमदार श्रीकांत भारतीय यांनी त्या ठिकाणी हक्कभंग नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे। सन्माननीय सभापती यांच्या संदर्भात बोललेले सूर्यकांत मोरे यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सर्व सदस्य, सभापती व राज्याचे सर्वोच्च सभागृह म्हणलं जाणारं विधान परिषद सभागृह याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं विधान केलेलं आहे। एकंदरच विधानमंडळाचा विशेषाधिकार भंग व अवमान केल्याची बाब काल समाज माध्यमावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आली आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य, सभापती या संदर्भात जी काही आक्षेपार्ह विधानं केली ती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो। तांबड्या रंगाच्या बिल्ल्या बाळाला कुणी विचारत नाही आणि हिरव्या रंगाच्या बिल्ल्यावाल्याला मंत्र्याला सचिव लगेच बसा म्हणतात। म्हणजे विधान परिषदेचा तांबडा त्या ठिकाणी बिल्ला असतो, त्याचं अवमूल्यन केलेलं आहे। उडालेले बल्ब आपण ज्याला म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतात। कोणी पिक्चर मधून आलेला, कोणी नाटकामधून आलेला, कोणी क्रिकेट मधून आलेला, कोणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला, असे सगळे उडालेले बल्ब तिथे आहेत। अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला। खरं म्हणजे त्यांना हे कळायला पाहिजे होतं की आदरणीय त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेब हे सुद्धा विधान परिषदेवर 1993 ते 96 काळामध्ये सभासद म्हणून आणि 95 ते 96 विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत होते आणि राज्यसभेवर सुद्धा 2014 पासून ते कार्यरत आहेत। सुप्रियाताई सुळे त्यांच्या महत्वाच्या नेत्या या सुद्धा 2006 ते 9 या कालावधीत राज्यसभेच्या सभासद होत्या। सुषमा अंधारे ते उपस्थित होत्या। त्यांना हे भान नाही की आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहाचे सभासद आहेत आणि होते आणि राज्यसभेचं प्रतिरूप म्हणूनच राज्याच्या विधान परिषदा त्या ठिकाणी कार्यरत असतात। आता त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना देखील आपण उडालेलं बल्ब आणि म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेला असं म्हणणारा का, अशा प्रकारचा सवाल यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो। शिवाय हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य, सोकॉल्ड राष्ट्रीय नेते रोहित पवार, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे
याही त्यावेळेला उपस्थित होत्या. श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही विधान लागू होतात असं श्रीमती सुषमा अंधारे यांचं पण मत आहे का? कारण त्यांनी भाषणाच्या वेळेला कुठलाही आक्षेप या विधानांवर त्या ठिकाणी घेतला नाही. आणि सर्वात लाजिरवाणी आणि गंभीर गोष्ट, एक स्वतःला परिपक्व नेता असं दाखवण्याचं आणणारे रोहित पवार हे तर मोरेंच्या वक्तव्याला हसून दाद त्या ठिकाणी देत होते. आणि म्हणून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या सर्वोच्च अशा सभागृहाची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होते आणि त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही, तर ही मोठी शोकांतिका या निमित्तानं पुढे येते. साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, सहकार, समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सहभाग लोकशाहीमध्ये सुनिश्चित व्हावा या उद्देशानं आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर 12 मान्यवरांची नामनियुक्त म्हणून निवड सदस्य म्हणून केली जाते. भारतीय राज्यघटनेतील तरतूद आदरणीय घटना निर्मात्यांनी जाणीवपूर्वक विचार मंथना आणती आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी केली आहे. आणि असे असताना नामनियुक्त सदस्यांना उडालेले बल्ब, म्हाताऱ्या माणसातून निवडून आलेले अशा शब्द प्रयोगाने अवहेलना करणं अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अशी बाब आहे. एक प्रकारे वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा, त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर अवमान त्या ठिकाणी आहे. दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राज्यघटनेचा अशा प्रकारचा अवमान करणाऱ्यांना शासन या ठिकाणी झालंच पाहिजे. माननीय सभापतींच्या बाबतीत कोणती आक्षेपार्ह विधानं केली तर माननीय सभापतींचं काम हे सभागृहातील मतमोजणी करण्यात एवढेच आहे. माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबाबत व कामकाजाबाबत नुसतं आपलं फिरायचं लवाजमा घेऊन मागे पुढे अशी पोटी त्यांनी केलेली आहे. पंचायत समितीच्या सभापतीला पण जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत. माननीय सभापती यांच्या समोर विधानमंडळाचे 288 सदस्य बसत नाहीत, केवळ 70-75 सदस्य बसतात असं म्हणून अवमान केला. माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत. या दरम्यान विधान परिषदेच्या सभागृहाच्या बाबतीत पण आक्षेपार्ह विधान आहे की विधान परिषदेच्या 3ही अधिवेशनांबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षभरातून 30 दिवस होते. विधान परिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. याबाबत मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की श्री सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य, माननीय सभापती, महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाबद्दल असत्य दिशाभूल करणारी व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी माहिती प्रसारित केली आहे. या चुकीच्या प्रसारणामुळे सभागृहाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता त्या ठिकाणी धोक्यात आली आणि म्हणून भारताचे संविधान कलम 194 नुसार राज्य विधानमंडळ व त्यांचे सदस्य
यांना विशेषाधिकार व स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे। कोणती अशी कृती जी सभागृहाची प्रतिष्ठा कमी करते किंवा कामकाजावर परिणाम घडवते तो विशेषाधिकार भंग ती कृती ठरवते। विधान परिषद नियम रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस नुसार सभागृहाचा अवमान, सदस्यांची बदनामी, सभागृहाच्या कार्यामध्ये अडथळा आणणारी किंवा जनतेमध्ये सभागृहाबद्दल अविश्वास निर्माण करणारी कृती गंभीर आणि उल्लंघन करणारी मानली जाते। सभागृहातील कामकाज व सदस्यांच्या प्रतिमेचा अनादर होईल आता हेतू पुरस्कर अवमानकारक आशय सूर्यकांत मोरे यांच्याकडून समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला गेला आहे। असा अवमान म्हणजे विधिमंडळाचा आणि सन्माननीय सदस्यांचा विशेषाधिकार भंग मानला जातो, कारण तो विधिमंडळाचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यांना हानी पोहोचवणारा आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये विधिमंडळाच्या कार्यप्रणालीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेबाबत जनमानसात नकारात्मक वातावरण तयार होत आहे। सूर्यकांत मोरे यांची अशी बेताल वक्तव्य लक्षात घेता त्यांचा उद्देश विधान परिषद सभागृहाच्या कार्यात अडथळा निर्माण करणं व सदस्यांच्या मतस्वातंत्र्यावर दबाव आणण्याचे आणत असल्याचे दिसून येते। सूर्यकांत मोरे यांनी मंत्रालयात कार्यरत असणारे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय लोकप्रतिनिधींचा सन्मान करताना विधानसभा व विधान परिषद सदस्य यांच्यामध्ये दुजाभाव करत असल्याचे वक्तव्य देखील केलेले आहे। प्रशासनातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याबाबत अशा प्रकारे जाहीर शंका उपस्थित करणं गैर आहे। दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचा योग्य सन्मान करणं, सौजन्याची वागणूक देणं असं सर्व प्रशासकीय अधिकारी यांना बंधनकारक आहे। महाराष्ट्र विधान परिषदेला संपूर्ण भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत अतिशय महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे असे स्थान आहे। तत्कालीन गव्हर्नन्स काउन्सिलची पहिली बैठक मुंबईतील टाउन हॉलच्या दरबार हॉलमध्ये दिनांक 22 जानेवारी 1862 मध्ये संपन्न झाली होती। हे सभागृह एक प्रकारे 3 शतकांचं साक्षीदार ठरलेलं आहे। अशा सभागृहाची लोकप्रतिनिधी समोरच जाहीर सभेत अप्रतिष्ठा करणे हे महाराष्ट्राच्या गौरवशाली संसदीय परंपरेला निश्चितच शोभणार नाही। त्यामुळे सर्व सन्माननीय विधान परिषद सदस्य, माननीय सभापती, माननीय महाराष्ट्र विधान परिषद सभागृहाचा अवमान अवहेलना करणारे श्री सूर्यकांत मोरे यांच्यावर विशेषाधिकार भंग कारवाई प्रस्तावित करण्याची सूचना मी आणि माझे सहकारी सन्माननीय श्रीकांत भारतीय यांनी सादर विधिमंडळाला केलेले त्याची नोटीसही सर्व झालेली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये आणि सभागृहाची प्रतिष्ठा सुरक्षित राहावी हाच यामागचा उद्देश आहे। सुप्रिया सुळेने आरोप असा केला की भाजपचे आता ज्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये बिनविरोध 100 नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यामुळे सगळा प्रकार असा सुरू आहे हे आता सगळं उघड झालेलं पाहायला मिळतं। आणि त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोग यामध्ये काहीतरी कारवाई करेल असं आम्हाला वाटलं होतं, परंतु त्यात काही घडलं। मला वाटतं पूर्णपणे हरलेल्या मनाचे महाविकास आघाडीचे नेते, त्यांचा आत्मविश्वास ढासळलाय, त्याला मैदानात येऊन लढायची उमेद नाही, धमक नाही, विषय नाही। राज्य सरकारचं उत्तम काम चालू असल्यामुळं टीका करायला वाव नाही, म्हणून लढीचा डाव याला बोलतात। 103 या प्रचंड जागा जर बिनविरोध देत असतील तर त्या काय धाक दपटशानं होत नाही आणि उमेदवार एवढे काही किरकोळ नसतात। भारतीय जनता पार्टीवर विश्वास असल्या कारणानंच 103 ठिकाणी त्या ठिकाणी आमचे नगरसेवक आले। हे लढतराव सगळे आहेत, त्याच्यामुळे जशी जशी निवडणूक येईल, निकाल येईल तेव्हा रोज नवीन नवीन लढण्याचे प्रकार
आपल्याला बघायला मिळेल. भाऊ, कुणाल कांबळेने आज पुन्हा एकदा वादग्रस्त फेसबुकवर पोस्ट केलेली आहे. संघावर त्यांनी टीका केली, ती पण खालच्या पातळीवर केली. मला वाटतं कुणाला कांबळेचा हाती होतंय, त्याच्यावर कडक कारवाईची आवश्यकता आणि केवळ प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीच्या साठीच अशा प्रकारचं वात्रट काहीतरी बोलत असतो, पण सूर्यावर थुंकून सूर्याला परिणाम होत नाही ना. आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक वैभवशाली परंपरा आहे, इतिहास आहे, त्यांचं सामाजिक योगदान आहे. अशा कांबळ्याच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यांनी मर्यादेत राहून बोलावं असं त्यांना आपल्या माध्यमातून सांगणं आहे. नाहीतर मग आमचाही त्या ठिकाणी संयम ढळला तर मग कांबळ्याचे जे काय व्हायचं ते होईल. श्रीकांत शिंदे असं म्हणतात की हिंदू धर्माचं सगळेच पालन करतायत, मात्र कोणाला आजमावायचं असेल तर आता आजमावा, कारण आता निवडणूक सुरू आहे. नाही, मला वाटतं आमच्यात व्यवस्थित समन्वयाचं काम सुरू आहे. अशा वेळेला जबाबदार नेत्यांनी जबाबदारीने त्या ठिकाणी बोललं पाहिजे. जेव्हा दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सामंजस्य भूमिका घेत असतात, तेव्हा दुसऱ्या फळीतील किंवा तिसऱ्या फळीतील नेत्यांनी, मला वाटतं आपल्या नेत्याने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे वागलं पाहिजे, बोलले पाहिजे, असं त्या ठिकाणी अपेक्षा. आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की वारंवार निवडणूक मतदार याद्या ज्या आहेत त्यावरती आक्षेप आम्ही घेतोय, नावं जी आहेत दुबार आहेत यावरती आम्ही आक्षेप घेतोय. निवडणूक आयोग जे आहे ते सर्कस आहे. भाजप आणि निवडणूक आयोगाचं समन्वय जो आहे तो या सगळ्यात मला दिसून येतोय आणि निवडणुका तटस्थ झाल्या पाहिजेत, परंतु जी एजन्सी आहे किंवा संस्था आहे ती तटस्थ दिसत नाही, असं एक ट्विट केलं. मला वाटतं मगाशी म्हटल्याप्रमाणे लढतराव झालाय महाविकास आघाडी. त्यामुळं नॅरेटिव्ह सेट करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा या गोष्टी सगळ्या होत्या. ईव्हीएम तेच होतं, निवडणूक आयोग तोच होता. यश मिळालं तर आक्षेप नाही, पराभव झाला की अशा प्रकारचे रडीचे डाव त्या ठिकाणी खेळायचे. त्याच्यामुळे मला वाटतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आत्मविश्वास त्यांचा हरवलाय. त्यांच्यात निवडणुकीत लढायची मानसिकता राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं रडगाणं गाठ काही आपल्याला सहानुभूती मिळवता येते का, याचा केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. निवडणूक यंत्रणा स्वायत्त आहे, त्यांच्या प्रक्रिया ठरलेल्या आहेत. काही आक्षेप यादीवर असतील ते घेऊ शकतात, त्यांना न्याय मिळू शकतो. पण यांना न्याय मिळवायचा नाहीये, त्यांना नॅरेटिव्ह सेट. काल आदित्य ठाकरे स्वतः निवडणूक आयोगाला भेटले. आज पुन्हा एकदा ट्विट या माध्यमातून ते वारंवार हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करताना पाहायला मिळतात. इकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी तोच मुद्दा उपस्थित करतात, राज्यात आदित्य ठाकरे वारंवार उपस्थित करतात. आता राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी करतात त्याची कॉपी हे मारतात, दुसरं काही नाही. आता आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा जरा मतदारांकडे त्या ठिकाणी जर फेऱ्या मारल्या तर काहीतरी हातात लागेल. पण यांना माहिती आहे की मतदारांकडे फेऱ्या मारून उपयोग नाही. मतदार भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या मागे उभं राहण्याचं निश्चित आहे. मग रडीचा नाव खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आता निवडणूक यंत्रणाच कशी चुकीची आहे, मतदार याद्याच कशा बोगस आहेत, अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न. मनसेकडून आता एक आकडेवारी देत असा दावा करण्यात आला की मुंबईतील काही वॉर्ड आहे तिथे मनसेची प्रचंड ताकद आहे, जवळपास 22 वॉर्डचा तरी ताकद आहे. आता प्रचंड ताकद कुठे आहे ते पहिले मी बघून घेतो आणि नंतर तुमच्यावर प्रतिक्रिया देतो. सर, राहुल गांधी ने एसआईआर के खिलाफ जो है ट्वीट किया है कि एसआईआर जो वो सुधारना नहीं है, वो जबरदस्ती थोपा हुआ जुल्म है, क्या कहना चाहते? राहुल गांधींची दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीची दिसते. राहुल गांधी की दुटप्पी दोहरी भूमिका, दुगली भूमिका दिख रही है. एक तरफ बात करने का कि एसआईआर के माध्यम से सर्वेक्षण करो, और जब सर्वेक्षण किया जाता है तो सर्वेक्षण को अपोज करो, मतलब खाली नैरेटिव सेट करने का प्रयास है. तो बिहार में तो एसआईआर का सर्वेक्षण हुआ ना, अभी कलकत्ता में ममता दीदी एसआईआर को विरोध कर रही है. मतलब इनकी भावना खाली वातावरण खराब करना, यही उनका उद्देश्य है. मुझे लगता है एसआईआर हम कर रहे हैं, सरकार कर रहे हैं, निवडणूक आयोग कर रहे हैं,
तो उसका स्वागत करना चाहिए। सर, पश्चिम बंगाल में भी ममता बनर्जी की सरकार जो है वो लगातार एसआईआर का विरोध कर रही है, प्रोटेस्ट भी जो है कई जगह पर किए जा रहे हैं। एसआईआर सर्वेक्षण अगर उधर हुआ तो बोगस नाम कितने हैं जिसके आधार पर ममता की सत्ता आती है वो देश के सामने आएगा, इसलिए वो विरोध कर रही है। दूध का दूध पानी का पानी होने वाला है। सर, आज अयोध्या में राम मंदिर पर जो है भगवा धर्म का ध्वज जो है वो लहराया गया है, क्या कहना चाहेंगे? आज अभिमान का दिन है। आज राष्ट्र अपना धर्मध्वज आज हमारे मंदिर के राम मंदिर के ऊपर लहरा के तमाम हमारे हिंदुओं का आज सीना चौड़ा हो। जावड़ेकर साहब इसको लेकर उद्धव ठाकरे के अहमद जानवे कह रहे हैं कि बीजेपी राम मंदिर का जो है वो मार्केटिंग कर रही है, बाजारीकरण कर रही है। मंदिर अब पूरा हो गया। जब इंडिया ब्लॉक के लोग वो हमारी धार्मिक भावना हमारी देव देवताओं के प्रति हम लोग जो कर रहे हैं इनको बाजारीकरण लगता है कि इसलिए इनकी क्या समझ है वो लोगों के सामने आती है, क्योंकि इन्होंने धर्म छोड़ा है, देव देवताओं के प्रति अभी इनको कुछ आस्था नहीं, तो उनको सब बाजारीकरण मिलता है। सर, ये पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस के एक विधायक ने ये बयान दिया है कि पश्चिम बंगाल के मुर्शिदाबाद में बाबरी मस्जिद जो है वो बनाई जाएगी, उसकी नींव रखी जाएगी, क्या कहना चाहिए? पश्चिम बंगाल में इसी तरह का ढाढ़स बोलने की हिम्मत हो सकती है, क्योंकि ममता दीदी को वो ध्रुवीकरण मतों का करना है, कई समाज के प्रति उनकी संवेदना है और उसी के लिए उनका यह बयान आता है। नहीं तो इस देश में इसी तरह का बयान करने की हिम्मत नहीं होती। भाऊ, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचे वक्तव्य जे आहे ते वादग्रस्त समोर आलेलं पाहिल्यामुळे त्यांनी असं म्हटलं की IIT बॉम्बे हेच ठेवलं महत्वाचं आहे, तर मुंबई झालं नाही महत्वाचं नाही असं तरी काही नाही। मला वाटतं मुंबई या संदर्भात मुंबई आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी आम्ही नेहमीच गौरवाचं स्थान पाहतो। आमचे रामभाऊ नाईक जे भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांनीच केंद्रात बॉम्बेचं मुंबई केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई प्रति भारतीय जनता पार्टीच्या संवेदना या जगजाहीर आहे। महापालिका निवडणुकांच्या ज्या तारीख याद्या आहेत त्याची मुदत आता संपताना 27 तारखेपर्यंत सूचना आली। मात्र आता महाराष्ट्र काँग्रेस पुन्हा निवडणूक आयोगाकडे जाते, त्यांचं म्हणणं ही मुदत कमी आहे, 15 दिवसांनी आणखी मुदत वाढवणार। मला वाटतं निवडणूक आयोग ही स्वायत्त आहे, मागणी करण्याचा अधिकार पक्षांना आहे। आयोगाला जे योग्य वाटेल संविधानिक चौकटी ती आयोग करेल। आपण विनंती आयोगाला करू शकतो, मागणी करू शकतो, आयोगावर दबाव टाकू शकतो। महाविकास आघाडी यावरूनच कुठेतरी एकी पाहायला मिळत नाहीये। एकीकडे काँग्रेस म्हणते 15 दिवस घ्या, तर दुसरीकडे ठाकरे लोक म्हणतात 21 दिवस। मग याच्यावरूनच महाविकास आघाडीची कशी रेधा पण उडालेली आहे हे आपले लक्षात येईल। त्याचे 3-13 आपसातच वाढलेले आहेत, त्याच्यामुळे राहिलेला आता 2 तारखेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्रातील जनता करेल। तुमच्या जुने सहकारी आहेत त्यांना तुम्ही परिषदेवर घेतलं, मंत्री केलं, असे महादेव जानकर आज तुमच्या विरोधात बोलतायत। त्यांचं म्हणणं आहे शपथ घेऊन सांगतो पुन्हाही मतदान करा, पण कमळाला मतदान करू नका। मला वाटतं राजकारणामध्ये विरोधी पक्षाची लोक हे त्या ठिकाणी एका ठिकाणी एकमेकांवर करत असतात। आता त्याने त्या ठिकाणी महाविकास आघाडीची कार धरलेली आहे, त्याच्यामध्ये आमचं कौतुक करायचा प्रश्न नाही, पण लोकांना सर्व काही कळतं, कोण काय बोलतंय आणि लोक निवडणुकीत त्याचं उत्तर देत असतात। आता महादेव जानकर राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत, त्यांचा पक्ष देशभर आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला ते फार छोटा करेल। भाऊ, IIT बॉम्बे अच्छा हुआ नाम बदला नहीं, ये जितेंद्र सिंह का बयान है, उसको लेकर उद्धव ठाकरे और एमएनएस कह रहे कि देखो बीजेपी का हमेशा मुंबई के प्रति जो है प्रेम नहीं रहा है, ये सब नहीं। उन्होंने बताना बॉम्बे का मुंबई किसने किया? बॉम्बे का मुंबई भारतीय जनता पार्टी के हमारे रामभाऊ नाईक ने किया है। ये उद्धव जी ठाकरे जरा याद करें। तू ले